संताची वाणी. संताची वाणी. आज आपण संताच्या वाणीमध्ये स्वामी विवेकानंद याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा मित्रांनो की नरेंद्र, ज्याला रामकृष्णाने नरेंद्राचा विवेकानंद बनवलं, तर एक लक्षात ठेवायचं आहे की नुसता संतच नाही तर स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र हा एक जगातील ग्रेट फिलॉसॉफर पण आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. एका अशिक्षित व्यक्तीने, गुरुने त्याला आध्यात्मिक सत्य म्हणजे काय, वास्तविक पाहता विवेकानंदाला क्वालिफाईड इंग्लिश टू इंग्लिश बोलणारा हे इंग्रजी बोलायला रामकृष्णांना नाही शिकवलं. कारण की रामकृष्ण तर अशिक्षित, त्याला स्वतः लिहिता वाचता यायचे नाही, परंतु अशिक्षित असून देखील रामकृष्ण हे राम आणि कृष्ण असा हा रामकृष्ण अशा शब्दामध्ये सांगणारा आणि एकाग्रता आणि अध्यात्माकडे वळविणारा तोच रामकृष्ण. विचार करायचा आहे की आपण खूप सारं शिक्षण घेतो, डिग्र्या घेतो, पदव्या घेतो, 10वी 12वी करतो, अनेक स्पर्धा परीक्षा देतो आणि लोकांना सांगतो की पहा आम्ही खूप मोठे शिकलेले आहोत. आपले आईवडील म्हणतात की माझ्या मुलांनी हे केलं ते केलं. त्या दिवशीच गोष्ट जेव्हा मी एका व्यक्तीसोबत बोलत असताना समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की 9 वर्ष मी मुलांच्या शिक्षणासाठी गावी न राहता इथं शहरात येऊन राहिलो आणि ट्युशन पाणी सगळ्या गोष्टी केलो. मग थोडंसं विचारपूस केल्यानंतर मी विचारलं की एवढं सारं शिक्षण घेतलं तुमच्या मुलांनी, आता काय करतो? तर म्हणाला आता MPSCच्या परीक्षा देतो आहे. म्हटलं वय काय आहे? 28 वर्ष. मग मला हे सांगायचं आहे की 28 वर्षाचा झालेला आहे आणि आतापर्यंत आणि आता 28 वर्षाचा झालेला आहे आणि आता MPSC करत आहे. आता MPSCला अजून किती दिवस लागणार आहे? आश्चर्याची गोष्ट आहे की शिक्षण म्हणजे काय, अर्न व्हाईल यू लर्न या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर 10वी 12वी झाल्यानंतरही स्वतःहून स्वतःचे 4 पैसे मिळवून देखील शिक्षण घेता येते असं काही नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, एक मोठी शोकांतिका आहे की जेव्हा खूप शिक्षण घेणारे आई वडील असतात आणि मुलांना देखील खूप प्रत्येक विषयाच्या ट्युशन, इंग्रजी शाळेत पाठवतील, तिकडच्या सगळ्या गोष्टी करतील, शाबास व्हेरी गुड गोष्टी करतील. तर एकंदरीत असं राहते की लहानपणापासून संस्कार, जसे आता इथंच बसणारे जे आहेत, डिस्टर्ब करणारे जे आहेत, संस्कार होते घरचे नाही, तर संस्काराकडे, टॅलेंटकडे आता सांगितलं मी की एक रामकृष्ण आता ह्या विवेकानंदाच्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सांगतो आहे. वास्तविक पाहता नुसतं विवेकानंद याच्यासाठी सांगतो आहे की हा एक विवेकानंद अशिक्षित गुरुकडे जाऊन देखील काय बनतो, एक महान फिलॉसॉफर बनतो. आणि आपले मुलं काय करतात, 28 वर्षाचे, 30 वर्षाचे, 35 वर्षाचे असून देखील एक छोटीशी नोकरी मिळवू शकत नाही,
स्वतःच्या पार उभे होऊ शकत नाही, नुसतं शिक्षणाच्या धनुरा पिटतात. आणि एक विवेकानंदासारखा वास्तविक पाहता तो इंग्रजाच्या काळामध्ये राहत असून देखील स्वतंत्राने त्याला कोणत्या इंग्रजांनी जेलखान्यामध्ये टाकलं आणि आपले जे इकडचे विचार, हिंदू संस्कृतीचे, भारताचे विचार शिकागो, अमेरिका कुठच्या कुठे नेऊन पोहोचवलं. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की एक व्यक्ती हा देशासाठी, समाजासाठी जगतो आणि अमर होतो, परंतु आपण ढेर साऱ्या डिग्र्या घेऊन देखील काय करतो. तर आता मानसिक रोग तज्ञ, मानसिक रोग, दिमागी गंदगी याच्यामध्ये मी सांगितलेल्या गोष्टी आहेतच, त्याला धरूनच पुन्हा अजून याच्यामध्ये सांगतो आहे. तर एक मोठी बिमारी आहे. याला एकच उपाय आहे की विवेकानंदाचे जे विचार आहेत, कोणता सिंपथी फॉर द काय आहे सांगा, नाही माहीत आहे. डाऊन ट्रॉडन इवन इन टू दिस इज अवर मोटो. तर सिंपथी फॉर द पीपल, द डाऊन ट्रॉडन इवन इन टू डेथ, दिस इज अवर मोटो. म्हणजे पददलित गरीबों के प्रति हमारे मन में सहानुभूति रखना, यह हमारा कर्तव्य है, यह हमारा घोषवाक्य है. सिंपथी फॉर द पुअर, द डाउन ट्रॉडन इवन अन टू डेथ, दिस इज अवर मोटो. ये विवेकानंदाचाच हा थॉट आहे. इन हेल्पिंग द वर्ल्ड वी रियली हेल्प आवर सेल्फ. संसार की मदद करने से वास्तव में हम अपनी ही मदद कर लेते हैं. हा देखील विवेकानंदाचाच विचार आहे. तर चला मित्रांनो, एक संन्यासी आणि एक फिलॉसॉफर यांच्यापासून आपण एक समाजसेवा आणि देशसेवेसाठी त्यांच्याकडून खूप मोठ्या गोष्टी शिकूया. दॅट्स ऑल.